भगवान श्रीकृष्णाला वंदन. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवद्गीता जशी आहे तशी पार्श्वभूमी. भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित केली जात असली आणि वाचली जात असली तरी मूलतः ती महाभारत या संस्कृत महाकाव्यात आढळते. महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे. या युगाच्या आरंभी साधारणतः 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त तथा मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली. यांच्यातील संवाद म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञान विषयक तथा धर्मविषयक संवादापैकी एक आहे. हा संवाद एका घनघोर युद्धापूर्वी घडला. हे यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे 100 पुत्र आणि त्यांचे चुलत बंधू पांडव यांच्यात घडले. धृतराष्ट्र आणि पांडू हे 2 भाऊ होते आणि त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता. ते भरत राजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले. थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच अंधाळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले. पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्याच्या 5 पुत्रांचे पालनपोषण काही काळाकरिता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले. अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजवंशात वाढले. दोघांनाही द्रोणाचार्यांनी क्षत्रिय विद्येत निष्णांत केले आणि पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले. तरी देखील धृतराष्ट्राचे पुत्र आणि विशेष करून सर्वात थोरला पुत्र दुर्योधन हा पांडवांचा अतिशय द्वेष करायचा आणि आंधळ्या तथा दुष्ट प्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची ही इच्छा होती की पांडूंच्या पुत्रांना नव्हे तर आपल्याच पुत्रांना राज्यपद मिळाले पाहिजे. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूंच्या तरुण पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला. पांडू विदुर आणि मामे भाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळेच आपले प्राण वाचवू शकले. श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून स्वयं भगवान आहेत. त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता आणि तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते. ते पांडूंची पत्नी आणि पांडवांची माता कुंती किंवा पृथा हिचे भाचे होते. अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूंच्या सदा चरणी पुत्रांची बाजू घेत राहिले आणि त्यांचे रक्षण करीत राहिले. अंततः धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूत क्रीडेकरिता आव्हान दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन आणि त्यांच्या भावांनी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला भर राज्यसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली, परंतु त्या दूतक्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव आपले राज्य गमावून बसले आणि त्यांना 13 वर्ष वनवास भोगावा लागला. वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपले न्याय्य राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता आणि म्हणून त्यांनी केवळ 5 गावे मागितली. परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोका इतकी भूमी देखील मी देणार नाही. आत्तापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवित आले होते, तथापि आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते. जगभराच्या राज्यांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली. तरीसुद्धा श्रीकृष्ण स्वतः शांतिदूत या नात्याने दुर्योधनाच्या सभेत गेले आणि त्यांनी युद्ध टाळण्याची विनंती केली. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले. अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर मानून जाणले होते, परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत. तरी देखील युद्धपिपासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, परंतु ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता आणि ज्याला स्वतः श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते मार्गदर्शक म्हणून उपलब्ध होते. राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले आणि त्या महान धनुर्धारीचा रथ हाकू लागले. आता आपण भगवद्गीतेचा शुभारंभ होण्याच्या क्षणी पोहोचलो आहोत. दोन्ही पक्ष युद्धाच्या पावित्र्यात उभे आहेत आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय या आपल्या सचिवाला विचारतो की त्या 2 पक्षांनी काय केले. अशा प्रकारे सर्व पृष्ठभूमी सिद्ध आहे आणि जाता जाता या अनुवाद तथा
तात्पर्यांविषयी एक छोटीशी टीप देणं आवश्यक वाटते. भगवद्गीतेच्या इंग्रजी अनुवादकांनी जो साधारण कित्ता गिरवला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण या व्यक्तीला दूर सारून स्वतःच्याच कल्पना आणि तत्वज्ञान प्रस्तुत करणे हा होय. महाभारताच्या इतिहासाला लोक दंतकथा म्हणतात आणि कोणी एका अज्ञात प्रतिभावान मनुष्याच्या कल्पनांना सादर करण्याकरता श्रीकृष्ण हे एक अलंकारिक साधन आहे असेही म्हणतात. अगदीच फार झाले तर ते श्रीकृष्णांना एक गौण ऐतिहासिक व्यक्ती समजतात. तथापि जशी गीता प्रत्यक्षच स्वतःविषयी सांगते त्यानुसार भगवान श्रीकृष्ण हेच गीतेचे लक्ष आणि विषय वस्तू दोन्हीही आहेत. वर्तमान अनुवाद आणि त्याच्यासोबतची तात्पर्य वाचकाला श्रीकृष्णांपासून दूर घेऊन न जाता त्यांच्या दिशेने अग्रेसर करतात. या दृष्टीने भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ अद्वितीय आहे. दुसरी महत्त्वाची अद्वितीय गोष्ट म्हणजे यामुळे भगवद्गीता पूर्णपणे सुसंगतता आकलनीय होते. श्रीकृष्ण गीतेचे वक्ता आणि अंतिम उद्दिष्टही असल्या कारणाने हा एकमात्र अनुवाद या महान ग्रंथरत्नाला त्याच्या सत्य स्वरूपात सादर करीत आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांसाठी एकच कर्म असावे आणि ते म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी टाकलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.